कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एकदा का सरकार इकडे आले ना, मग त्या अपर्णाला कळेल ही रुपाली काय काय करू शकते। पण रुपाली ताई, सरकार इकडे येणार असतील तर अर्जुन दादा तेव्हा इथे हवेत ना? असणार, भाऊजी सुद्धा इकडेच असणार। अगं मी कशासाठी आहे? हा बया, कसलं डोकं चालतंय हो तुमचं? मी किचन कट्ट्यावर बसून काम करत नाही ना तुझ्यासारखं। पोलीस वाल्या सायकल वाल्या बिरिक लावून थांब, जाऊ रे डबल सीटर लांब लांब लांब, जाऊ डबल सीटर लांब लांब लांब। पोलीस चिंचुके काय चाललंय? जय हिंद साहेब। काय चाललंय? अहो जी पेंडिंग केसेस आहेत ना, त्याचा एक्झॅक्ट आकडा काढतोय। चिंचुके तुला 10 वेळा सांगितलं ना, मला न विचारता असला शहाणपणा करत जाऊ नको म्हणून। अहो साहेब, प्रत्येकाला मनमानी करायची इथं। त्या फाईल काढायला कोणी सांगितलं तुला? तुम्हीच म्हणलं की हातातली कामं संपल्यात, पेंडिंग केस किती ते बघ म्हणून। मी हो, आठव की तुम्हीच सांगितलेलं। बर बर असेल, तू कर काम, झालं की सांग मला। साहेब, मी ते काम करतो पूर्ण। आपण तुम्ही कशाच टेन्शन घेतलं एवढं? नाही नाही काय नाही, अरे सॉरी, तुला उगाच बोललो मी। सॉरी विरी राहू द्या। काय झाले ती सांगा, नाहीतर दिस तुमचा अक्का चिडचिड करण्यात जायला। चिंचुके तेच रे, रुपाली वहिनी ना, अरे रोज काय ना काहीतरी असा पसारा घालून ठेवतात ना, त्यामुळे आमुलं नापी दुखवले जातात। म्हणजे? अरे आर्याला घरी यायचं म्हणून रुपाली वहिनी ना आर्या दोघींनी मिळून तिला आजारी पाडलं। तिला धुळीची अलर्जी आहे ना, त्याचा उपयोग करून। काय मला सांगा, असं कसं चालेल? हा साहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण ही चुकीचं आहे सगळं। नाही म्हणूनच आहे ना, मी रुपाली वहिनी आर्याला स्पष्टच सांगणार आहे, इथून पुढे लग्नाचा आणि साखरपुड्याचा विषय माझ्यासमोर काढायचा नाही। अहो साहेब, म्हणजे तुमचं लग्न ठरलेलं कॅन्सल होईल? कॅन्सल नाही रे बाबा, कॅन्सल नाही। फक्त थोडे दिवस प्रेशर नको मला हे डोक्याला। मला प्रेशर नसेल ना तर शांत डोक्याने विचार करेल मी, मला काय पाहिजे ना ते सांगेल सगळ्यांना। अहो अरे मॅडम, तुम्हाला स्वतःचा साथीदार मानून बसल्यात, आणि तुम्ही? अरे हे सगळं जरी खरं असलं चिंचुके, तरी मला जर तिच्याबद्दल मनातून काय वाटतच नसेल तर तिच्याशी लग्न करून मी तिला सुखात आनंदात ठेवू शकणार आहे का? याचा विचार कुणीच का करत नाही? अहो साहेब, तुम्ही माझ्यापेक्षा लय शिकलाय बरं का। माझ्या संसारात मी एकच गोष्ट शिकलो, जास्त आणलं ना तर तुटतं। त्यासाठी आहे ना, तुमचा काय निर्णय तो लवकरात लवकर घ्या, एवढंच सांगेन मी। हा वहिनी बोला। भाऊजी, मामनजींची रुटीन चेकअपची आज अपॉइंटमेंट आहे, त्याची आठवण करून द्यायला फोन केलेला। हा ठीक आहे, पद्मना संग आवरून ठेवा, आलो मी। हो सांगते। बोलू तेवढं कमी आहे चिंचुकी, पण मी तुला सांगतो, जोपर्यंत माझा निर्णय होत नाही तोपर्यंत आर्याचा विषय तू माझ्यासमोर काढायचा। घरी जावं म्हटलं तरी करून ठेवलं अरे मॅडम। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।